नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सयाजीराव जानकीला म्हणत असतो, कशी करणार ग तू शेती, ना तुझ्याबरोबर तुझा नवरा आहे, ना बैल ना ट्रॅक्टर. तर जानकी म्हणते, मी आहे ना. आणि ती शेतातील माती हातात घेऊन ती कपाळाला लावते आणि म्हणते, माझी ही माती, ही माझी आई, माझी माती ना मला पडू देणार ना मी मागे हटणार. आणि जानकी भूमातेला नमस्कार करतच तो नांगर स्वतःच्या खांद्यावर उचलायला लागते आणि ती उचलत उचलतच हर हर महादेव असं म्हणते. आणि ती स्वतःच्या खांद्यावर नांगर उचलते सुद्धा. हे सर्व गावकरी पाहत असतात. आणि जानकीने तो नांगर उचललेला पाहून तर सयाजीरावाला तर आश्चर्यच वाटत असतं. आणि जानकी तो नांगर खांद्यावर उचलूनच पुढे पुढे जात असते. त्यावेळी अचानक तिचा पाय डगमगतो, परंतु जानकी काही मागे हटत नाही आणि ती तसंच स्वतःला सावरत पुढे चालायला लागते. हे सर्व दृश्य पाहून तर गावकऱ्यांना सुद्धा घाम फुटतो आणि सयाजीराव आणि ऐश्वर्याला मात्र खूपच आश्चर्य वाटत असतं आणि त्यांना हारण्याची भीती सुद्धा वाटत असते. परत एकदा जानकीचा तोल जातो हे पाहून मात्र सयाजीराव आणि ऐश्वर्याला खूप जास्त आनंद होतो. परंतु तेवढ्यातच ऋषिकेश तेथे तिच्या मदतीसाठी येतो आणि तो तिला सावरतो. ऋषिकेशला तेथे पाहून तर सर्व गावकरी महिलांना आनंद होतो आणि सर्व महिला दादा आले असं म्हणतच आनंदी होतात. जानकीला सुद्धा तेथे ऋषिकेशला पाहून खूप जास्त आनंद होतो. तर ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी, आपण नव्याने संसार सुरू केला, चकली लाडू एकत्र बनवले, आपल्या ओवीला मरणाच्या दारातून एकत्र खेचून आणलं. मग तू माझ्यासाठी घेतलेलं हे चॅलेंज तुला एकटीला कसं पुरं करू देईल मी? तू बायको आहेस माझी जानकी, तुझ्या पायाखालचे काटेही माझे आणि तुझ्या खांद्यावरचं हे ओझंही माझं. आणि आता ते ओझं ऋषिकेश आणि जानकी दोघे मिळून पेलत असतात. गावकऱ्यांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण असतं आणि ते खूप जल्लोषात म्हणत असतात, एकच वादा ऋषिकेश दादा. हे पाहून तर ऐश्वर्या आणि सयाजीराव चांगलेच घाबरलेले असतात. ऋषिकेश आणि जानकी दोघे मिळून ते शेत नांगरत असतात आणि सर्व गावकरी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. गावकरी मात्र त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जल्लोषामध्ये म्हणत असतात, आला रे आला, कृषीचा वाघ आला, ऋषिकेश दादा आला. महिलांमध्ये उभारलेली एक महिला पुरुषांना म्हणते, मर्द समजतानाच तुम्ही स्वतःला, मग तुम्ही काय फक्त टाळ्या वाजवायला आणि शिट्ट्या फुकायला आहेत का रे? ती बाई आपल्यासाठी एकटी नांगर ओढतीये, तिचा नवरा सुद्धा तिच्या मदतीला धावून आलाय आणि आपण काय ते फक्त बघत उभे राहणार आहोत? अरे लाजा वाटल्या पाहिजेत आपल्याला. तर सगळ्या महिला लगेच तयार होतात आणि म्हणतात, चला ग चला. तर तेवढ्यात ऐश्वर्या मोठ्याने म्हणते, काय करतायत, मागे व्हा तुम्ही. परंतु त्या महिला काही ऐश्वर्याचं ऐकत नाहीत आणि त्या सुद्धा ऋषिकेश आणि जानकीच्या मदतीला पुढे जातात. तर ऐश्वर्या म्हणते, ऐकतच नाहीयेत आणि त्या सगळ्या महिला ऋषिकेश जानकी जवळ येतच त्यांना म्हणतात, दादा सोडा तुम्ही. आणि जानकी सोबत त्या महिला सुद्धा शेती नांगरायला सुरुवात करतात आणि जानकीला आधार देतात. आणि मागच्या बाजूने आधार देण्यासाठी ऋषिकेश आणि गुलाब सुद्धा पुढे येतो. हे सगळं पाहून तर ऐश्वर्याचा मात्र खूप त्रागा होत असतो. अशा पद्धतीने सगळे शेत नांगरून होतं. तर सयाजीराव पुढे चालत येत असतो. त्यावेळी त्याचा तोल जातो. तर जानकी त्याला सावरते आणि म्हणते, सावकाश काका, काय झालं, पायाखालची जमीन सरकली? तुम्ही दिलेलं चॅलेंज मी माझ्या नवऱ्याच्या मदतीने पूर्ण केलंय. संपूर्ण शेत आम्ही दोघांनी नांगरून दाखवलंय. आता तुम्ही आमच्या आणि शेतकऱ्यांच्या मध्ये यायचं नाही, असं ती सयाजीरावाला खडसावून सांगत असते. त्यामुळे विना कमिशन बाजाराला आता तुम्ही विरोध करायचा नाही. आता शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशातून तुम्हाला एकही रुपया कमिशन मिळणार नाहीये. तुम्ही तुमच्या शब्दाला जागा. आम्ही चॅलेंज जिंकलोय, आता तुम्ही शब्द पाळायचाय. सर्व गावकरी टाळ्या वाजवत असतात आणि म्हणत असतात, ऋषिकेश दादा जिंदाबाद, जानकी वहिनी जिंदाबाद. सौमित्र सुद्धा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतो. सयाजीरावाचा चांगलाच अपमान झालेला असतो, त्यामुळे तो रागातच तेथून निघून जातो आणि जानकीकडून हारल्याची त्याला हार सुद्धा पचत नसते. सयाजीराव तेथून जातो. तर ऐश्वर्या रागातच मोठ्याने ओरडते, जानकी, मी तुला सोडणार नाही. मागून एक बैल येत असतो. तर तो ऐश्वर्याला धक्का देतो. तर ऐश्वर्या खाली चिखलात पडते आणि तिचा चेहरा आणि तिचं अंग पूर्ण चिखलाने भरतं. तर सगळेजण तिच्यावर हसत असतात. ऐश्वर्याला मात्र खूप जास्त राग येत असतो. ती उठून उभी राहते. त्यावेळी जानकी म्हणते, खरं तर पडलेल्यावर हसू नये असं म्हणतात, पण जो माणूस दुसऱ्यांना पाडण्याचा प्रयत्न करतो तोच जर असा तोंडघशी पडला तर हसू कंट्रोल कसं करायचं? आणि ती म्हणते, ऐश्वर्या, अगं जे मुक्या जनावरांना कळतं ते तुला कळत नाही. आता तरी नीट वाग, शिंग मारणं बंद कर. हे लागलेले डाग आणि मनावरचे डाग कसे पुसून काढता येतील त्याचा विचार कर.
ऐश्वर्या तेथून निघून जाते तर गावकऱ्यांमधील एक पुरुष म्हणतो, जानकी वहिनी माफ करा. मगाशी मी तुम्हाला वाटेल ते बोललो. मला तुमच्या त्या श्रीमंत बाई वाटल्या ज्यांच्या पायाखाली पायघड्या असतात. पण तुम्ही खूप वेगळ्या आहात. खरंच मला माफ करा. तर जानकी म्हणते, नाही हो, नाही दादा, अशी माफी मागण्याची काहीच गरज नाहीये. मला यातच आनंद आहे. तुमचा माझ्याविषयीचा गैरसमज दूर झाला आणि आता तुम्ही सगळे माझ्यावरती पुन्हा विश्वास करायला लागलात. खरंच मी तुमचे आभार मानले पाहिजेत. आणि ती सर्व गावकऱ्यांना थँक्यू म्हणत असते. तर सगळेजण तिच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. तर सौमित्र म्हणतो, मलाही आनंद आहे वहिनी की तुम्ही ही पैज जिंकलीत. आणि हा विजय फक्त दादा वहिनीचा नाहीये, तर हा विजय तुम्हा सगळ्यांचा आहे. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि मदतीमुळे आज हे सगळं शक्य झालंय. आता ऋषिकेश दादाची योजना आणि तुम्हा सगळ्यांची एकजूट यानेच या गावचा फायदा होईल. तर गावकरी म्हणतात, हो, हे एकदम खरं आहे. आता आम्ही ऋषिकेश दादाचंच ऐकणार. आता आम्ही आमचा भाजीपाला बाजारात अगदी बेफिकीरपणे विकणार. नाही घाबरणार आता सयाजीरावाला. आणि तो ऋषिकेशला म्हणतो, दादा, हे सगळं फक्त तुमच्यामुळे झालंय. तर लगेच एक महिला पुढे होतच म्हणते, वारे वा, फक्त ऋषिकेश दादाच काय आणि आमच्या जानकी वहिनीचं काय? त्या पण आमच्या दादांच्या सोबत होत्या. दोघांनी एकत्र मिळून आपल्यासाठी ही लढाई जिंकलीये. ऋषिकेश दादा बरोबर म्हणतेय ना तुमची ताई? तर ऋषिकेश म्हणतो, अगदी बरोबर बोललात ताई. तर ऋषिकेश म्हणतो, तुमच्या या जानकीशिवाय ऋषिकेश हा नेहमी अपुराच आहे. माझ्यात ताकद आहे, परंतु मला बळ देणारी माझी बायकोच आहे. मी जर वाट चुकलो तर मला योग्य दिशा दाखवणारी सुद्धा माझी बायकोच आहे. आज जे काही शक्य झालंय ते फक्त जानकीमुळेच. तर जानकी म्हणत असते, नाही हा नाही, असं बिलकुल नाहीये. यांना सवयच आहे मला क्रेडिट देण्याची. पण आज जर ऋषिकेश नसते ना, तर मी काहीच करू शकले नसते. आणि ती ऋषिकेशला म्हणत असते, तुमच्या साथीनेच मी पुन्हा उभी राहू शकले. परत ऋषिकेश काहीतरी बोलायला लागणार तेवढ्यात सौमित्र मोठ्याने म्हणतो, ऑर्डर ऑर्डर. बघितलं का गावकऱ्यांनो, गावातलं हे असं एकच जोडपं असेल जे एकमेकांना श्रेय देण्यासाठी धडपडतं. एकमेकांची भांडतायत, पण ही एकीच त्यांची ताकद आहे. त्यानंतर इकडे घरी ऐश्वर्या येत असते तर आजी मोठ्याने ओरडते, भूत भूत असं म्हणून. आणि ती म्हणत असते, ओ बाई, कोण आहात तुम्ही? चला चला बाहेर व्हा, या घरात जागा नाही. सारंग सुद्धा म्हणतो, ओ बाई, तुम्ही डायरेक्ट घरात काय घुसताय? कोण आहात तुम्ही? तर ती मोठ्याने ओरडतच म्हणते, ऐश्वर्या आहे मी. तर सारंग तिला हात लावून पाहतो आणि सारंग आणि आजी मोठमोठ्याने हसत असतात आणि म्हणत असतात, ही तर ऐश्वर्या आहे. आणि सारंग हसतच म्हणत असतो, काय ऐश्वर्या, काय अवतार केलाय तुम्ही हा? बाहेर लहान मुलांसोबत मातीत खेळत होतात की काय? तर आजी लगेच म्हणते, मला काय वाटलं माहितीये का? रात्री ही पांढरं क्रीम लावते, तसं दिवसा काळं क्रीम लावून आली की काय? आणि ते दोघे मोठमोठ्याने हसत असतात. तर ऐश्वर्या त्यांच्यावर ओरडते आणि म्हणते, बास झालं. झालं का हसून? खूप हसू येतंय का तुम्हाला सारंग? हे सगळं तुमच्या ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीने केलंय. माझ्या या अवताराला ती लोक जबाबदार आहेत. सारंग म्हणतो, काय सांगताय तुम्ही ऐश्वर्या? दादा वहिनीमुळे झालं हे सगळं? तर ऐश्वर्या म्हणते, हो. तर ऐश्वर्या म्हणत असते, मुद्दाम ती लोक मला त्रास देण्यासाठी हे सगळं करतात. त्या जानकीला मी सोडणार नाहीये. तिला चांगलीच अद्दल घडवणार आहे मी. सगळी माती माझ्या अंगाला लागली. चिखलात फेकलं मला, माझ्या सगळ्या अंगाला, केसाला, सगळीकडे माती लागलीये, चिखल लागलाय. मी चिखलात पडले तिच्यामुळे. तर आजी विचारते, नक्की काय झालं? तुला चिखलात ढकललं की तुझ्या अंगावर काळी माती फेकली? नेमकं काय झालं? काहीच सांगता येत नाही. तो ऋषिकेश कुस्तीपटू आहे ना, पण हातात काय माती घेऊन फिरतो की काय? ए सांग ना ग गुंडी, काय झालं ते? मला ऐकायचंय, काय झालं? सांग ना. तर ऐश्वर्या म्हणते, काय सांग ना. सिनेमाची गोष्ट चालू आहे का इथे? भंकस चालली आहे का? आणि तिला बाजूला करतच ऐश्वर्या रागातच तिच्या रूममध्ये जाते. इकडे सारंग आजीला म्हणत असतो, बिचाऱ्या ऐश्वर्या, आजी नक्की काय झालं असेल ग? तर आजी म्हणते, माती. इकडे सौमित्र सगळ्या गावकऱ्यांसमोर म्हणत असतो, मला खात्री आहे हे दोघं गमावलेली संधी मिळवतील आणि गमावलेली माणसं पण. तर जानकी म्हणते, हो सौमित्र भाऊजी, आम्ही दोघंही सर्व परत मिळवू. पण आजची ही वेळ, आजचा हा दिवस आपल्या सगळ्यांचा आहे. आपण सगळ्यांनी एकत्र विजय साजरा करायचा आहे, एकत्र. इकडे ऐश्वर्याला खूपच जास्त राग आलेला असतो आणि ती स्वतःशीच म्हणत असते, जानकी, आज सगळी लोक मला खाली पाडून तुला डोक्यावर घेऊन नाचत होती, म्हणजे तू जिंकलीयस असं समजू नकोस. ही ऐश्वर्या गप्प बसणाऱ्यातली नाहीये. मी तुला माझ्या स्टाईलने उत्तर देणार. तू माझ्या तोंडाला चिखल फासलास ना, मी तुझ्या तोंडाला काळं फासेन. आणि माझं ते रूप बघशील जे तू आजवर कधी बघितलं नाहीस. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे
जानकी गुलाबला फोनवर म्हणत असते, ओवीची शाळा लवकर सुटणार आहे तर गुलाब लगेच म्हणतो, ओवीला शाळेतून आणू का? आणतो की वहिनी साहेब. सुमित्रा गुलाबला म्हणते, ओवीला आणायला आज मी जाईन. मी तिला भेटले तर तिलाही बरं वाटेल आणि माझंही मन हलकं होईल. त्यानंतर ती ओवीला घेण्यासाठी येते आणि ती ओवीला भेटते सुद्धा. इकडे ऋषिकेशला गुलाब दिसतो तर तो विचारतो, तू आता इकडे काय करतोयस? तर गुलाब म्हणतो, भाजी आणायला आलो होतो. तर ऋषिकेश म्हणतो, पण ओवीला आणायला जा असं सांगितलं होतं ना जानकीने तुला? तर गुलाब म्हणतो, मी नाही गेलो. त्यावेळी ऋषिकेश तेथून लगेच ओवीकडे जायला लागतो तर लगेच गुलाबच्या मनात विचार येतो की आता हे सगळं जानकी वहिनीला सांगायला पाहिजे. ऋषिकेश दादांनी जर आईसाहेबांना ओवीसोबत पाहिलं तर? आणि ऋषिकेश ओवी असं म्हणतच तेथे ओवीच्या शाळेत येतो. तुम्हाला काय वाटतं, ऋषिकेश त्या दोघींना एकत्र पाहेल का? आणि जर त्याने त्या दोघींना एकत्र पाहिलं तर तो काय म्हणेल? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.